नमस्कार मंडळी, मी आहे मेघना. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा 1300 कॅलरीजचा माझा डाएट प्लॅन आणि सोबतच 70 ग्रॅम प्रोटीन शेअर करणार आहे. यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही यातले व्हेजिटेरियन ऑप्शन निवडू शकता. तर सकाळी उठल्या उठल्या 2 ते 3 ग्लास पाणी पिले होते. त्यानंतर 1-2 तासाने मी चहा घेतला असेल तर स्टिविया घालून चहा घेतला होता. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये मी 3 एग्सचं ऑमलेट घेतलं होतं. त्यामध्ये 50 ग्रॅम मशरूम घातले होते आणि 1 मल्टीग्रेन ब्रेड घेतला होता. एकदम कमी ऑइलमध्ये मी ते बनवलं होतं आणि मला ऑमलेट आवडतं. सो त्यामुळे मी नॉर्मली जेव्हाही मंडे वगैरे नसेल, थर्सडे नसेल, सॅटर्डे नसेल, त्यावेळी ट्राय करते की मी ऑमलेटच बनवेल. आणि जर तुम्हाला ऑमलेट नको असेल, तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही मुगलेट बनवा. मसूर डाळीचंही खूप छान ऑमलेट बनतं. त्यामध्ये तुम्ही पनीर घाला. त्यासोबत मी ॲपल घेतलं होतं, एक हाफ ॲपल. आणि हा माझा लंच होता. लंचमध्ये घरामध्ये ब्लॅक बीन्सची करी बनली होती, म्हणजे काळ्या वालाची आमटी. त्यासोबत ताक होतं, 2 काकड्या घेतल्या होत्या आणि एक अर्धा पाऊल मी राईस घेतला होता. त्याचं वेट देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स मी दिलेले आहेत, किती घेतलेत तेही आहेत तिथेच दिलेले. तर त्यानंतर संध्याकाळच्या भुकेसाठी मी रोस्टेड चणे घेतले होते आणि 6 ग्रॅम प्रोटीन असतं 30 ग्रॅम रोस्टेड चण्यांमध्ये. आणि तुम्हाला मे बी खारे वगैरे असतात त्यामुळे ते आवडतील आणि हे शरीरासाठी खूप हेल्दी असतात, लहान मुलांसाठी हेल्दी असतात. त्यानंतर मी इव्हिनिंग टी घेतली होती. त्याच्यामध्ये 30 कॅलरीज असतात आणि हा माझा डिनर आहे. आणि मला डिनरमध्ये पनीर वगैरे खायला आवडतं. सो मी इथे फायबरसाठी व्हेजिटेबल्स घेतले होते. ब्रोकली 75 ग्रॅम, 100 ग्रॅम कॅप्सिकम आणि पनीर होतं 80 ग्रॅम. तर अशा प्रकारे हे सगळे कट करून घेतले. त्यानंतर एका पॅनमध्ये एकदम थोडं 1/2 टीस्पून घी टाकलं होतं. आणि तुम्ही घी किंवा चांगल्या क्वालिटीचं ऑइल खात जा. जर तुम्ही तूप वगैरे खात राहिलात तर तुमचे गुडघे वगैरे दुखणार नाहीत. कारण जर तुम्ही हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करून तुम्ही एक्सरसाइज वगैरे जर केली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, म्हणजे तुमचे गुडघे दुखणार नाहीत. आणि माझेही आधी गुडघे दुखत होते. तर मी त्यानंतर 2 वर्ष कंटिन्यू घरामध्ये ज्या माझ्या भाज्या वगैरे बनायच्या तर त्या मी तुपातच बनवायचा प्रयत्न केला आणि कोल्ड प्रेस ऑइल असतात त्यामध्ये. तर माझे आत्ता अजिबात गुडघे दुखत नाही. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही वजन वाढवून देऊ नका, नाहीतर तुमचे गुडघे अजून दुखतील. परंतु मी तुपाचा समावेश केला माझ्या डाएटमध्ये. तेलाच्या जागेवरती मी तूप यूज केलं. आपण काय करतो की तेलही यूज करतो आणि तूप वरून घेतो, त्यामुळे आपलं वजन वाढतं. सो तुम्ही काय करा की एकतर तूप यूज करा किंवा तेल यूज करा. मग तुम्ही काही भाज्यांना तेल घाला, काही भाज्यांना तूप घाला. परंतु तेल जर तुम्ही यूज करताय तर ते घाण्याचं तेल वगैरे यूज करा किंवा त्यालाच कोल्ड प्रेस ऑइल असं म्हणतात. आणि आपल्या जेवणामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल ठेवत जा. आता ह्या भाजीला एक प्रकारचं टाकलं तर दुसऱ्या दिवशी दुसरं प्रकारचं टाका. किंवा एक बॉटल संपली, आज जवसाचं तेल यूज करताय तुम्ही, दुसऱ्या दिवशी तुम्ही करडईचं यूज करा किंवा दुसरी बॉटल करडईचे तेलाची असू द्यात, नंतरची बॉटल शेंगदाणा तेलाची असू द्यात. तर अशा प्रकारे मी इथं खूप कमी तेलामध्ये ब्रोकोली आणि कॅप्सिकम छान सॉटे करून घेतली होती. आणि तुम्हाला थायरॉईड वगैरे असेल ना तर तुम्ही ह्या भाज्या चांगल्या सॉटे करा, चांगल्या शिजल्या पाहिजेत. कच्च्या भाज्या अजिबात खाऊ नका थायरॉईडला. त्यामुळे काय होतं की थायरॉईड वाढतो. आणि मला स्वतःला थायरॉईड आहे, त्यामुळे मी या छान भाज्या परतून घेणार होते, एकदम छान स्टीम करणार होते बारीक गॅसवरती. आणि तुमच्याकडे ब्रोकली अवेलेबल नसेल तुम्ही कॉलीफ्लावर घालू शकता, म्हणजे आपली फ्लावर, फ्रेंच बीन्स वगैरे अशा भाज्या घालू शकता. त्यानंतर त्याच्यामध्येच तुम्ही अजून मटार घालू शकता. तुमच्याकडे ताजा मटार अवेलेबल नसेल तुम्ही फ्रोझन घाला, कोणत्याही भाज्या घाला. फक्त मेन वेट लॉसचा फंदा आहे तो म्हणजे तुम्ही कॅलरीज आहेत तर त्या कमी खाल्ल्या पाहिजे. आणि म्हणजे तुम्हाला दिवसाला लागणाऱ्या कॅलरीज तुम्ही कमी खाल्ल्या पाहिजे. जर तुम्हाला डेली यूजमध्ये तुमचं जे ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी तुमच्या कमी असतील आणि तुम्ही जास्त कॅलरीज खाल्ल्या किंवा जास्त जेवण घेतलं तर त्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. त्यामुळे तुम्ही मापामध्ये खा, एक प्रमाण ठेवा. 1300 कॅलरीजच्या कमी जाऊ नका, त्यामुळे तुम्हाला विकनेस येणार नाही. आणि मी यामध्ये एक एग टाकलं होतं, थोडंसं सॉल्ट आणि थोडंसं ब्लॅक पेपर टाकलं होतं, थोडासा ऑर्गॅनो टाकला होता, सो जेणेकरून छान टेस्ट लागेल मला.
आणि मग यामध्ये मी वरून पनीर टाकून दिलं आणि हे छान सॉटे केलं आणि खरंच खूप सुंदर लागतं. तुम्ही सोया सॉस वगैरे टाकू नका, कारण सोया सॉसने टेस्ट जरी आली तरी ते शरीरासाठी आपल्या जास्त हेल्दी नाही आहे. मग तुम्ही जर वजन कमी करताय तर तुम्ही ट्राय केलं पाहिजे की तुम्ही हेल्दी वस्तूच खाल्ल्या पाहिजेत. कोणते कोणते आयटम हेल्दी आहेत तेच खाल्ले पाहिजेत. आणि पनीर तुम्ही एव्हरीडे खाऊ शकता, परंतु सोयाबीन तुम्ही आठवड्यातले 2 ते 3 दिवसच खाऊ शकता. पनीर क्वांटिटीमध्ये खाल, तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होईल. प्रमाणापेक्षा जास्त खाल तर तुमचं वजन वाढेल. त्यामुळे तुम्ही जेव्हाही पनीर खाल किंवा कोणतेही हाय प्रोटीन रिच आयटम खाल तर तुम्हाला एक्सरसाइज थोडीफार तुम्ही केली पाहिजे. म्हणजे जास्त नाही, एक 45 मिनिटे तरी तुम्ही ब्रीफ वॉकिंग केली पाहिजे कमीत कमी रोज, किंवा 1-1.5 तास तुम्ही योगा करा, 1 तास करा. थोडंसं वॉक करून या, बाहेर फिरून या. त्यामुळे काय होईल की तुमच्या ज्या कॅलरीज आहेत तर त्या थोड्याशा बर्न व्हायला मदत होईल आणि तुम्ही जेही डाएट घेताय त्याचा तुम्हाला म्हणजे फायदा दिसून येईल. की मेन वेट लॉसमध्ये तेच आहे की तुम्ही डाएट कसं घेताय, किती हेल्दी घेताय. तर अशा प्रकारे आपली प्लेट तयार आहे संध्याकाळची डिनरची. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.